लावू का बरं? हो. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. हे विदाउट मेयोनीज. मीठ घातलंय, साखर घातलंय, नंतर काळी मिरी घातली, हर्ब्स घातले, नंतर काय मिरचीचे काय असतं ते चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स ते घातले, व्हिनेगर घातलं आता. हो. आणि हे सुकं ठेवायचं. सुकं ठेवायचं म्हणजे दोन्ही टाईपचं टेस्ट भेटेल, एक ग्रेव्हीवाला आणि ड्राय. हेल्दी पण आहे. चिली फ्लेक्स जरा जास्त घाला कारण ते खाली राहतात शेवटी. हे आपलं त्याचं लेअर. हां, आता हे चालेल. डन. डन. आता आपण हे ग्रिल करायला ठेवूया. बरं, ह्याच्यावर हा स्लाइस घालायचा नाही ना? नाही. मस्त, बढिया. आता काय करायचं? हे ग्रिल करायचं. हो. हा लेटेस्ट, हे जे आहे ना, ही शेगडी, ही लेटेस्ट शेगडी. ओके. म्हणजे तुम्ही कितीही म्हटलं की आपण फुल करू तर फुल जास्त नाही होणार. म्हणजे जळता कामा नये असं त्याची एक इम्पोर्टेड ती सायकोलॉजी काय म्हणतो, इम्पोर्टेड मशिनरी आहे. बरं, हे झाल्यानंतर आपण फक्त काढायचं आणि खायचं. हां, हो. बाकी अजून काही त्याच्यावर काही घालायचं नाही. सॉस पाहिजे तर आपण तयार करू शकतो. हे एवढं छान केलं तर परत सॉस कशाला पाहिजे त्याच्यामध्ये? सॉस म्हणजे मेयोनीज मध्ये आपण रेड चिली सॉस टाकायचं. हां, आणि मग त्याचं सॉस रेडी करायचं. किती तिखट आहे ती. ठीक आहे, ओके. हे झालं की खायला सुरुवात करायची. घेऊन घ्या साहित्य आणि कृती. कोलेस्ट्रॉल सँडविच करण्यासाठी लागणारे साहित्य: ब्राऊन ब्रेड, कापलेली हिरवी सिमला मिरची, चिरलेला कोबी, चिरलेला गाजर, बटर, चिली फ्लेक्स, व्हिनेगर, साखर, काळी मिरी पूड, मिक्स हर्ब्स, मीठ आणि मेयोनीज. कृती: प्रथम एका बाउलमध्ये कापलेली हिरवी सिमला मिरची घेऊन त्यामध्ये चिरलेला कोबी, गाजर, मेयोनीज, चिली फ्लेक्स, साखर, मीठ, काळी मिरी पूड, मिक्स हर्ब्स आणि व्हिनेगर घालून सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं. ब्रेडला बटर लावून मेयोनीज मधील भाज्यांचं मिश्रण नीट पसरवून बटर लावलेला दुसरा ब्रेड त्यावर ठेवून त्या ब्रेडलाही बटर लावून घ्यावं. दुसऱ्या बाउलमध्ये कापलेली हिरवी सिमला मिरची घेऊन त्यामध्ये गाजर, कोबी, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, काळी मिरी पूड, मीठ, साखर आणि व्हिनेगर घालून सर्व मिश्रण नीट मिसळून ते दुसऱ्या ब्रेडवर पसरवून त्यावर बटर लावलेला तिसरा ब्रेड ठेवावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून सर्व्ह करावं. ठीक आहे, यासाठी लागणारं साहित्य काय ते आधी आपण पाहूया. तयार पुरण, तूप, चण्याचं पीठ, तांदळाचं पीठ, मैदा याची पेस्ट, खोबरं, गूळ, चॉकलेट पावडर. चॉकलेट सुकरून हा पदार्थ आपण करतोय. साहित्य आपण पाहिलं होतं. काय करायचं सुरुवातीला? आता खोबरं जे आहे ना, पुरणामध्ये जे आपण भरणार आहोत चॉकलेटचं, त्याच्यासाठी खोबरं घाला. सारण तयार करायचं सारण आपल्याला. बरं, घाला ते सगळं लागेल. ते गूळ घाला त्याच्यामध्ये. हा, ओल्या खोबऱ्याचा किस आहे ना? हा, ओल्या खोबऱ्याचं. आता काय घालायचं? गूळ आहे ना. गूळ. सुकरुंडे हा कुठला पदार्थ आहे नेमका? सुकरुंडी हा कारवारी पदार्थ आहे. बर. आणि गोदभराई असते ज्या वेळेला, म्हणजे डोहाळे जेवण. बरोबर. त्यावेळेला हा प्रामुख्याने शुभ शकून म्हणून बनवला पदार्थ केलाच जातो. बर. जसं खीर वगैरे असं बनवली जाते तशी कारवारी लोकांच्यात हे बनवतात. सुकरुंडे केले बर. त्याच्यामध्ये थोडासा चॉकलेट पावडर, कोको पावडर घालायचं. बस पुरे आपल्याला मंद आचेवरतीच पाहिजे. आता जर मी तो मोठा ठेवलाय म्हणजे पटकन होईल ह्याच्यासाठी. जर मोठा ठेवला तर फारच लक्षात जायला पाहिजे, नाही तर खाली करपतात. बरोबर.
चॉकलेट सुकुरुंड्यांसाठी लागणारे जे सुरुवातीचं मिश्रण आहे ते आम्ही छान करून घेतो. त्याच्यामध्ये गूळ, ओल्या खोबऱ्याचा किस आणि कोको पावडर आपण घातलंय. ते आम्ही करून घेतो, मग आपण पुढच्या कृतीकडे वळूया. चॉकलेट सुकुरुंड्यांसाठी लागणारं हे मिश्रण आपण तयार करून घेतलं. आता पुढे काय करायचं आपल्याला? आता गॅसवर आपण हे एरोप्याचं भांडे ठेवायचंय. त्याच्यामध्ये आपल्याला 2-2 चमचे तूप टाकायचं. हा पदार्थ मला खूप आवडणार, याची मला खात्री पटली आहे. का विचारा? का? एकतर पुरण म्हणजे माझा सगळ्यात विश्वातला आवडता खाद्यपदार्थ. अच्छा. त्यात तुम्ही परत तुपाचाही वापर इतका करताय, त्याच्यामुळे हा चंगळ आहे जरा. काय काय ठिकाणी तुपाचा वापर करणं फार आवश्यक असतं. तिकडे हात आवरून चालत नाही. बरोबर. पुरणाचं पीठ घ्यायचंय, बर पुरण घ्यायचं म्हणजे त्याचे लिंबा एवढी गोळी करायचे. बर. पुरणाचं आवरण तयार करून त्याच्यामध्ये हे मिश्रण मिश्रण भरायचं. भरायचं. त्याच्यामध्ये गूळ, किसलेलं खोबरं हो. आणि कोको पावडर आहे. चॉकलेट सुकरुंडे. वा, एक सुकुरुंडा तयार झालाय. एक सुकरुंडा तयार झाला. क्या बात. ही रेसिपी कुणाकडनं शिकलात हे नाही सांगितलं आम्हाला. ही रेसिपी पण माझ्या मैत्रिणीच ऍक्च्युली शिकवली होती. बर. मी ती कुठे खाल्ली होती माझ्या चुलत सासूबाईंकडे. पण मला ते समजलं नव्हतं, कारण त्यावेळेला माझं वय पण लहान होतं आणि मलाही ह्याच्यासाठीच बोलवलं होतं. गोदभराई म्हणतात तसंच. अच्छा. हा. त्याच्यासाठी बोलवलं होतं. बर. त्यामुळे तो वय त्यावेळेला माझं लहान होतं. मग मी घरी आल्यावर विचारलं माझ्या नंदेला, नेमकं काय होतं हा हे काय होतं. तर ते सुकरुंडे. त्याच्यानंतर काय बरीच वर्ष मी खाल्ले नाहीत ते. पण मी ज्याला भेटेल त्याला विचारायचे की ते काय असतं, कसं बनवतात. तर माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं की हे असं असं बनवतात. बरोबर. म्हटलं सोपी आहे पद्धत, बनवूया आपण. आणि मग ह्याच्यात चॉकलेटचा वापर करावा हे तुम्हाला त्यांनी सजेस्ट केलं का तुम्ही? नाही, हे मीच शोध लावला तो. स्मार्ट आहे. हा. आणि माझ्या मिस्टरांना फार आवडतात सुकरुंडे. बर. त्यामुळे मी फार सगळ्यांना विचारत होते की ते कसं बनवतात. म्हणजे ज्यावेळेला मला समजलं की एवढी सिंपल रेसिपी आहे त्यावेळेला म्हटलं चला आपण पण बनवून बघूया. वा वा. आता हे आपण 4 सुकुरुंडे तयार करून घेतले. पुढे काय करायचंय? ही जी पेस्ट आहे तांदळाचं पीठ, चण्याचं पीठ, चण्याच्या डाळीचं पीठ आणि मैदा. आणि मैदा. हा. आणखीन त्याच्यामध्ये हे ते बुडवायचं. आणखीन मग ह्याच्यात सोडून द्यायचं. जे आपण तूप, एरोप्याचं भांड आहे ना, आप्पे पात्रामध्ये आपण जे तूप सोडले त्याच्यात ठेवायचं. त्याच्यात बरोबर. ह्याच्यात या 3 गोष्टी आहेत. पण मग ते पाण्यात मिक्स केलंय का कशात? पाण्यात मिक्स केले. पाण्यात मिक्स केलंय. आणि समभाग घेतलेले आहेत. बरं. 2-2 चमचे प्रत्येक गोष्ट. बरं. आता हे घोळून घ्यायचं. हो. घ्या मग घोळून. काटा घेतल्यामुळे एक्सेस पीठ जे असतं बरोबर ते निघून जातं. बरं. ह्याच्यामध्ये आपण आप्पे जेव्हा करतो त्याला आपल्याला उलटवून घ्यायला लागतं सगळ्या बाजूनी, त्याला छान ते तूप लागण्यासाठी. तसंच ह्यालाही करायचंय का? ह्याला पण करायचं. म्हणजे तुम्हाला ते सतत चेक करायला लागेल. हो हो. क्या बात आहे. त्याला व्यवस्थित कलरही आलेला आहे, ते छान तळल्या गेलेलं आहे. अशा प्रकारे तयार होत आहेत चॉकलेट सुकुरुंडे. गरम गरम पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. चॉकलेट सुकरुंडेसाठी लागणारं साहित्य: समप्रमाणात घेतलेलं चणा डाळीचं पीठ, मैदा आणि तांदूळाचं पीठ यांचं मिश्रण, चणा डाळीचं पुरण, तूप, ओलं खोबरं, गूळ आणि चॉकलेट पावडर. कृती: प्रथम सारण तयार करण्यासाठी एका पॅन मध्ये ओलं खोबरं घालून त्यामध्ये गूळ आणि चॉकलेट पावडर घालून सर्व एकत्र परतून थंड करून घ्यावं. पुरणाची पारी तयार करून त्यामध्ये खोबरं आणि चॉकलेटचं एकत्रित सारण भरून पारी बंद करून त्याचा गोळा तयार करून घ्यावा. आप्पे पात्रात तूप घालून ते गरम झाल्यानंतर पुरणाचा तयार गोळा चणा डाळ, तांदूळाचं पीठ आणि मैद्याच्या एकत्रित मिश्रणात बुडवून आप्पे पात्रामध्ये घालून तळून घ्यावा आणि सर्व्ह करावा. पहिल्या पदार्थाचं नाव काय? कारल्याचे वडे. आता आपल्याला दुसरा पदार्थ करायचा आहे. याचं नाव काय ताई? व्हेजिटेबल मसाला दलिया. आता तिसरा पदार्थ आपल्याला करायचा आहे. मसूर पुलाव.